विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवर्धन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 24 बघणार आहोत, ज्यामध्ये आपण 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी. यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान या घटकांचा विद्यार्थ्यांनो आपण समावेश केला आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचा आहे. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये लगेचच नोट डाऊन करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा मी ऑप्शन रीड करत असेल त्यावेळेस विद्यार्थ्यांनो आपणाकडे वेळ असेल, या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनो आपण त्या प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे. लक्षात घ्या, ही एक्सरसाइज जर केली तर लक्षात घ्या ही प्रश्न लक्षात राहण्यासाठी नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरतील. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती? आपले ऑप्शन आहेत 36, 34, 30 की 33. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या आहे 36 आणि जो नवीन जिल्हा झाला आहे विद्यार्थी मित्रांनो ते उत्तर आपण खाली नक्की कमेंट करा की जो नव्याने जिल्हा तयार झाला आहे त्याचं नाव काय. तर हा विद्यार्थी मित्रांनो तुमचा होमवर्कचा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन आहेत नंदुरबार, जळगाव, धुळे की नाशिक. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, अनेर हे जे धरण आहे ते ऑप्शन क्रमांक सी धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? आपले ऑप्शन आहेत कृष्णा, भीमा, गोदावरी की नीरा. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, पंढरपूर हे जे आहे ते ऑप्शन क्रमांक क गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन आहे सातारा, रायगड, कोल्हापूर की रत्नागिरी. तर लक्षात घ्या, प्रतापगड हा जो किल्ला आहे तो ऑप्शन क्रमांक अ सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, कोणत्या जिल्ह्यात जास्त संख्येने तलाव आहेत? आपले ऑप्शन आहेत चंद्रपूर, भंडारा, गोंदिया की नागपूर. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी गोंदिया या जिल्ह्यामध्ये जास्त संख्येने तलाव आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, हरिजन ह्या साप्ताहिक कोणी सुरू केले? आपले ऑप्शन आहेत महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, सरदार पटेल की महात्मा गांधी. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, हरिजन हे जे साप्ताहिक आहे ते ऑप्शन क्रमांक ड महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत? आपले ऑप्शन आहेत महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, महात्मा फुले की पंडित नेहरू. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही हे आहेत ऑप्शन क्रमांक ब आचार्य विनोबा भावे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपले ऑप्शन आहेत 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर, 1 मे की 17 ऑक्टोबर. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून ऑप्शन क्रमांक ब 17 सप्टेंबर हा दिवशी साजरा केला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? आपले ऑप्शन आहेत मोरो त्र्यंबक पिंगळे, हंबीरराव मोहिते, रामचंद्र मुजुमदार की रामचंद्र त्र्यंबक डबीर. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती होते हंबीरराव मोहिते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला? आपले ऑप्शन आहेत मीर जाफर, सिराज उद्दौला, रॉबर्ट क्लाईव्ह की बहादूर शाह जफर. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौला याचा पराभव झालेला होता.
त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? आपले ऑप्शन आहेत आंबा, वड, धोत्रा की बाभूळ. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, बाभूळ ऑप्शन क्रमांक ड या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, मेंडलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचे प्रयोग केलेले आहे? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. विद्यार्थ्यांना आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, मेंडलने ऑप्शन क्रमांक अ वाटाणा या रोपावर अनुवंशिकतेचे प्रयोग केलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन आहेत राजस्थान, आंध्र प्रदेश, पंजाब की उत्तर प्रदेश. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. अगदी सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा हे ठिकाण ऑप्शन क्रमांक ब आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, पाण्यामध्ये कोणते प्रमुख घटक असतात? विद्यार्थी मित्रांनो आपणासमोर 4 ऑप्शन आहेत. आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. जर तुम्हाला पाण्याचं जर रासायनिक संज्ञा जर माहीत असेल तर नक्की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. लक्षात घ्या, पाणी म्हणजे वॉटर, वॉटरला आपण H2O म्हणतो. तर लक्षात घ्या, याच अनुषंगाने प्रमुख 2 घटक असतात पाण्यामध्ये, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. तर लक्षात घ्या, संज्ञा आहे H2O. ठीक आहे, Hचं मॉलिक्युलर वेट आहे 1 × 2 प्लस ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट आहे 16. या दोघांची ॲडिशन होते 18. जर तुम्हाला कधी जर रासायनिक जर त्याचं मॉलिक्युलर वेट जर विचारलं तर लक्षात घ्या, पाण्याचं मॉलिक्युलर वेट असतं 18. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? आपले ऑप्शन आहेत अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व की ड जीवनसत्व. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, मुडदूस हा जो रोग आहे तो ऑप्शन क्रमांक ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर मराठी व्याकरणाचे प्रश्न बघूयात. दिलेल्या वाक्यांपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते? मी अभ्यास केला होता, मला दररोज गावाला जावे लागते, मी चित्रपट पाहिलेला असेल, मी जेवत होते. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, जे ऑप्शन क्रमांक अ आहे, मी अभ्यास केला होता, हे विद्यार्थ्यांनो पूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, मला आयुष्याची फिकीर नाही. या वाक्यात विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ की अपूर्ण भूतकाळ. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ आहे ऑप्शन क्रमांक क वर्तमान काळ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, मधू लाडू खात असतो या वाक्यातील खात असतो हा शब्द कोणता काळ दर्शवतो? अगदी सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. जर तुम्ही मराठी व्याकरण ही जर सिरीज कंप्लीट बघितली असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. तर लक्षात घ्या, मधू लाडू खात असतो, जेव्हा खात असे हा जेव्हा प्रत्यय येतो तर लक्षात घ्या, तो रीतीचं एक्झाम्पल आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला ओळखावी लागेल की ही जी वाक्य आहे ती वर्तमान काळातलं आहे, भूतकाळातलं आहे की भविष्यकाळाचं आहे. जर तुम्ही बघितलं, मधू लाडू खात असतो हे वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे आणि ऑप्शन क्रमांक अ रीती वर्तमान काळ हे विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, पुढील वाक्याचा काळ ओळखायचा आहे. राष्ट्रपती नुकतेच शिर्डीच्या दौऱ्यावरून आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. 4 ऑप्शन आहेत. तर तुम्ही जर वाक्य जर काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात घ्या, राष्ट्रपती जे आहेत ती नुकतेच शिर्डीच्या दौऱ्यावरून आला आहे हे तर वर्तमान काळातली वाक्य आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब पूर्ण वर्तमान काळ हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, मी चित्रपट पाहत होतो या वाक्याचा विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. विद्यार्थी मित्रांनो योग्य आन्सर गेस करा. लक्षात घ्या, चित्रपट पाहत होतो ही भूतकाळातली प्रक्रिया असून प्रक्रिया कंप्लीट झाली की नाही हे यातून समजून येत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ अपूर्ण भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर इंग्लिश ग्रामर. विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द ओळखायचा आहे. डिस्पॅरिटी. तर विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन आहेत. आपण योग्यरित्या ऑप्शन बघा आणि डिस्पॅरिटी ह्या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द सांगायचा आहे.
तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब अनलाइकलीनेस म्हणजेच डिस्पेरिटी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 समानार्थी शब्द ओळखा. बार्बेरियन. 4 ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, योग्य आन्सर गेस करा. तर लक्षात घ्या बार्बेरियन म्हणजेच अनसिव्हिलाइज्ड. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 सिनोनिम विद्यार्थी मित्रांनो ओळखायचा आहे. लिथल या शब्दाचा विद्यार्थ्यांनो सिनोनिम ओळखा. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. अनलॉफुल, डेडली, स्लगिश की स्मूथ. विद्यार्थी मित्रांनो लिथल या शब्दाचा सिनोनिम ओळखायचा आहे. तर लक्षात घ्या लिथलचा योग्य सिनोनिम्स आहे ऑप्शन क्रमांक ब डेडली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 सिरीन या शब्दाचा सिनोनिम विद्यार्थ्यांनो ओळखा. तर लक्षात घ्या आपण हा सिरीन शब्द कुठे वापरतो. सिरीन इन्व्हायरमेंट म्हणजे शांत. तर लक्षात घ्या सिरीन म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक ड काल्म. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 इन्स्क्रेटेबल या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द ओळखा. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी इनएक्सप्लिकेबल हे विद्यार्थी मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एकूण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न बघितले. यापैकी आपले किती बरोबर राहिले याचं विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतः आकलन करा. तसेच हा जो तुमच्यासाठी प्रश्न विचारला आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करायचं आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण नक्की खाली कमेंट करा. आणि तसेच या आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत ते विद्यार्थी मित्रांनो आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की विद्यार्थी मित्रांनो बघा. तसेच तुम्हाला जर व्हिडिओ थोडाही इम्पॉर्टंट वाटला किंवा हेल्पफुल जर वाटला तर नक्की विद्यार्थ्यांना व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडींचा सराव करण्यासाठी आपण करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही तुम्ही जॉईन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. लक्षात घ्या तुम्हाला यश नक्कीच भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.